नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचं सत्र सुरूच आहे। नांदगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश केलाय। नांदगाव परिसरातील मोटरसायकल चोरीचा धागा हा गुप्त माहितीद्वारे नांदूर गावातून लागला। पवन अहिरे, अंकुश गायकवाड, हर्षल गवारे या आरोपीस नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच आरोपींकडून तब्बल 16 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्यात। सदर आरोपींवर नांदगाव पोलीस मोटरसायकल चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत ग्रामीण उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि यासारख्या इतर मोटरसायकलच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप सरांच्या सूचनेवरून आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रीतम चौधरी, त्यांचे दुय्यम अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक स्थापन करण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने या सदर मोटरसायकलच्या चोरीचा तपास करण्यात आला। सदर तपासामध्ये नांदूर तालुका नांदगाव येथील एका युवकावर आम्हाला माहिती मिळाली होती। त्याच्याकडे तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरी गेलेली मोटरसायकलची माहिती मिळाल्यावरून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली। या आरोपीकडे अधिकची माहिती तपास केला असता अधिकची माहिती अशी मिळाली की अजून 2 आरोपी याच्यामध्ये त्याच्यासोबत सहभागी आहेत। त्यामधला एक आरोपी हा निंबायती गावचा आहे आणि एक म्हसरूळ नाशिक शहर येथील आरोपी आहे। अशा प्रकारे या तिन्ही आरोपींनी या नांदगावच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या तिघांकडे देखील अधिक तपास केल्यावरून लक्षात आले की यांनी इतर 15 मोटरसायकल देखील चोरलेले आहेत। नाशिक आयुक्त कार्यालय येथील 6 मोटरसायकल तर नांदगाव शहरातील 4, मालेगाव, लासलगाव, मनमाड, येवला भागातील देखील मोटरसायकल यामध्ये आहेत। या घटनेचा पुढील तपास नाशिक ग्रामीण अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ग्रामीण उपअधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस विभागीय सोहेल शेख, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर, हवालदार यांच्यासह पथक म्हणजेच नांदगाव पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।